यादीचे नाव जे डिलीट केले ते नाव बघून आणि एकाचं नाव आहे त्यात पण नावाचे डिलीट झाले, बायकोचं नाव ठेवलं, नवऱ्याचं डिलीट केलं. काही मतदान पण झालेले काही लोक इथे भांडतायत आणि त्यांच्या नावावर बाहेर. नाही, इंस्टाग्राम रील्स वर बऱ्याच मुलांचे असे 8-8 वेळा मतदान केलेले व्हिडिओ पब्लिश झालेले आणि इथे आम्हाला एकदा वोट करू देत नाही. मतदान करून घ्यायचं. हॅलो, आम्ही मतदान करूनच इथून निघणार आहे, कारण मी आज पुण्यावरून इथे आली आहे मतदान करायला. झालं पाहिजे बस, आमची एकच इच्छा, आमचं मतदान झालं पाहिजे. आमचं आधार कार्ड आहे, आमच्याकडे जुना आयडी आहे, आमच्याकडे आमचं मतदान झालं पाहिजे. नाही, आमचं एक बेसिक मत आहे की जर तुम्ही न्यूज रिपोर्टर आहात तर तुम्ही इलेक्शन कमिशनला विचारलं पाहिजे की आम्हाला डेटा पब्लिश करा. एवढ्या लोकांची जर नावं डिलीट केली आहेत तर मग इलेक्शन कंडक्ट का करतायत? 70% लोकांची नावं डिलीटेड आहेत आणि आमचं नाव कशी नाही, आमचं नावच नाही त्याच्यामध्ये लिस्टमध्ये, नाव देत नाही इलेक्शनमध्ये. मग इलेक्शन झाला तुमचा, असंच आमचं इलेक्शन झाला. मी एका रिनोन्ड इन्स्टिट्यूटचा प्राध्यापक आहे. हा माझा विद्यार्थी आहे जो पहिल्यांदा यावेळेस वोट देणार होता. त्याचं वोट ऑलरेडी दिलं गेलेलं आहे आणि त्याने दिलेलं नाही आहे. हे किती गलतान कारभार आहे आणि किती चिंताजनक बाब आहे. ओके, माझी वाईफ जी प्रेग्नंट आहे तिला घेऊन मी 3 शाळांमध्ये फिरून आलो. प्रत्येक ठिकाणी तिचं नाव आहे पण डिलीटेडमध्ये आहे. मग याचा काय फायदा? आणि आम्ही जो केंद्र सरकारसाठी फिरतायत, वोटर्स लिस्ट मध्ये नाव आहे त्यांचं मतदान कोणी दुसरं करताय आणि ज्यांचं नाव नाही ह्याचं उत्तर कोण देणार आहे हेही आम्ही विचारतोय. मतदानाचा हक्क बजवायचा आहे, ते आम्हाला कुठल्याही परिस्थितीत मतदान करायचं आहे. आम्ही आज इथे मतदान संपेपर्यंत आम्ही इथे आंदोलनाला बसणार आहोत आणि इथे बसून जोपर्यंत आम्हाला उत्तर मिळत नाही आंदोलन करा.